तर मित्रांनो, चैत्र शुद्ध पाडव्यापासून सुरू झालेला आपला आचरे गावचा शाही संस्थानकालीन सोहळा आणि त्यात रामजन्मोत्सव सोहळा आपण पाहिलात. खूप खूप छान प्रतिसाद दिला आणि असंच प्रेम देत राहा. आणि हे जे तुम्ही घर बसल्या व्हिडिओ बघितले, खूप छान छान कमेंट सुद्धा केलेले आहेत की आम्हाला घर बसल्या हा सोहळा पाहायला मिळाला वगैरे वगैरे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमीचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी ललिताने या कार्यक्रमाची सांगता होते. देवस्थानचे मानकरी आहेत संतोष मिराशी, त्यांच्याकडून या ललिताबद्दल थोडी माहिती घेणार आहोत आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. नामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे यांचा शाही संस्थानकालीन थाट आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये बघितलंय. खूप जबरदस्त वातावरण असतं. बरेचसे पाहुणे पैक मित्रमंडळी या उत्साहाच्या निमित्ताने गावी येणं होतं आणि महाप्रसादात किती साधारण 8-9 हजार अधिक 8 ते 9 हजार भाविक या रामनवमीच्या दिवशी महाप्रसादाचा लाभ घेतलेला होता. खूप जबरदस्त वातावरण होतं. तोही व्हिडिओ तुम्ही पाहिला, खूप छान प्रतिसाद दिलात. आज आपण या ललिताने सांगता होणाऱ्या या कार्यक्रमाचं शूट करणार आहोत. तसंच या कार्यक्रमा दिवशी रात्री उशिरा पालखी बाहेर पडते. स्थानिकांची भजने असतात, ती भजने थोडीफार पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर पालखी सोहळा कसा काय असतो ते पाहणार. आपल्यासोबत या देवस्थानचे प्रमुख मानकरी आहेत संतोष मिराशी दादा. तर या संपूर्ण उत्सवाबद्दल आणि या राम उत्सवाची सांगता होणाऱ्या ललित उत्सवाबद्दल आपल्याला थोडीफार माहिती सांगणार आहे. नमस्कार, मी संतोष मिराशी. श्रीदेव रामेश्वर आणि ज्या उत्सव मूर्ती आहेत प्रभू रामचंद्र यांना प्रथमतः वंदन करून अचरा देवस्थान इनामदार श्रीदेव रामेश्वर एक संस्थान म्हणून या संपूर्ण जगात त्याची ओळख आहे. या संस्थानाचा प्रमुख उत्सव म्हणून चैत्र प्रतिपदा गुढीपाडव्यापासून ते एकादशी चैत्र हे 11 दिवस चालणारा कार्यक्रम मोठा उत्सव आहे. त्याला राम उत्सव आम्ही म्हणतोय. चैत्र प्रतिपदेपासून दररोज देवाला माखण, संध्याकाळी महापूजा आणि संध्याकाळी म्हणजे रात्री महापूजा झाल्याच्या नंतर नित्य पालखीचा कार्यक्रम असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून दरबारी गायनाची, शास्त्रीय गायनाच्या अधिक दरबारी गायनाची या देवस्थान म्हणजे देवळाच्या सभामंडपात होते. त्याचप्रमाणे रोज पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीपासून अन्नक्षेत्राची पद्धत आहे. ती सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जे भक्तगण म्हणा किंवा इतर साधू संन्यासी असे जे येतात त्यांची जी व्यवस्था केलेली असते. त्याचप्रमाणे या उत्सवाची सांगता ललितोत्सवाने होते. रामनवमी दिवशी मोठा महाप्रसाद केला जातो. जवळजवळ अंदाजे एक 8 ते 9 हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतात. ही आज नाही म्हटलं तरी 85 सालापासून ही महाप्रसादाची पद्धत चालू केली आहे. ती आज तगत अगदी चालू आहे. त्याचप्रमाणे या उत्सवाची सांगता म्हणजे शेवटचा दिवस ललितोत्सव तो आज आहे. आज विशेष म्हणजे ललितोत्सवात या उत्सवाची उत्सव मूर्ती विष्णू आहे. मंदिर आहे शिवाचे आणि उत्सव होतात विष्णूचे. आणि वर्षातून एकदाच पंचमुखी महादेव आज पालखीत विराजमान होणार आहेत. आणि एरवी विष्णूची मूर्ती उत्सव मूर्ती असल्यामुळे ती पालखीत बसवली जाते. आज विशेष पंचमुखी महादेवांची पालखीत बसवून सोमसूत्री प्रदक्षिणा होणार आहे. आणि त्यानंतर मध्यांतरात त्यानंतर अगोदर कीर्तन, पालखीनंतर कीर्तन चालूच असताना मध्यांतर आरत्या, ज्या रोज आरत्या बाहेर नित्य नेमाने आरत्या असतात, एक एक अशी वाढत जाते. आणि आज 11 आरत्या असणार, त्यांची प्रदक्षिणा होणार. ती प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर ललित उत्सवासाठी आमचे नित्य नेहमी आरती करणारे सानेबुवा ते ललित उत्सवाची सांगता करण्यासाठी आपले कीर्तन सुरू करणार आणि त्यांच्या कीर्तनाने शेवट ललित उत्सवाचा कार्यक्रम पूर्ण होतो. खूप छान. आणि हल्ली या काही वर्षात आपल्या या रामेश्वराची व्याप्ती खूप वाढलेली आहे. हो, आपल्या भक्तांचा देवावरचा विश्वास ही त्यातील मोठी बाब आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे. बरेचसे भाविक बाहेरून आपल्या या आचरे गावाला पाहायला होतात, रामेश्वर मंदिराची भेट घेत आहेत, दर्शन घेत आहेत. आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी आमच्या गावाची. आणि खूप खूप धन्यवाद आपण या दिलेल्या माहितीसाठी.
ललितोत्सवाला म्हणजे तुम्ही जन्मोत्सवाचा जो व्हिडिओ बघितला त्याच्यात बरीचशी खेळण्यांची दुकानं वगैरे बघितली. आता फक्त एवढंच एक आजच्या रात्रीसाठी एवढंच एक दुकान फक्त इकडे आहे लहान मुलांच्या खेळणीसाठी वगैरे अशा पद्धतीचे. आणि इकडे हा त्यांचा पान स्टॉल वगैरे.
आणि मित्रांनो इकडे आहे ना 1:45 वाजले आणि आता पालखी सजवण्याचं काम चालू केलंय बघा. आणि पालखी सजवून झाल्याच्या नंतर पालखी सोमसूत्री प्रदक्षिणेसाठी बाहेर निघेल. आता पालखी सजवून होत आली आणि आता पालखीमध्ये पंचमुखी महादेवाची मूर्ती ठेवली आहे.
पवन मनाला रे लाग धरतो भवभक्ताचे षडरी पुगीती भवभक्ताचे षडरी पुगीती देवी मयूरा रे लाग धरतो देवी मयूरा रे लाग धरतो पवन मनाला रे लाग धरतो पवन मनाला रे पदाची तोड दे हरी संत पदाची तोड सुफलित करुणी पूर्ण मनोरथा सुफलित करुणी पूर्ण मनोरथा पुरविती जीवित कोड दे हरी संत पदाची तोड संत समागमी आत्मत्वाचा संत समागमी आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड तेरे हरी संत पदाची तोड अमृत मळे हरिभक्तांचा अमृत मळे हरिभक्तांचा शेवट करीती गोड तेरे हरी संत पदाची तोड साधू पदाची तोड तेरे हरी संत पदाची देह पराधेन नाशिवंत दान देह पराधेन नाशिवंत दान वाया अभिमान वाहसिकार वाया अभिमान वाहसिकार देह पराधीन नाशिवंत दान कुंतुली संसारी मानसी माझे कुंतुली संसारी मानसी माझे कुंतुली संसारी मानसी माझे देह पराधीन नाशिवंत दान वाया अभिमान वाहसिकार वाया अभिमान वाहसिकार देह पराधीन नाशिवंत दान देह पराधीन नाशिवंत
प्रेक्षक आहेत ना ते नौबत वाजवण्यासाठी थांबलेत बघा. आता गाणं होईल आणि त्याच्यानंतर इकडे नौबत वाजेल बघा. म्हणजे प्रत्येक गाण्याची जी मधली गॅप असते जेव्हा पालखी पुढे सरकते तेव्हा ही नौबत वाजवली जाते.
मित्रांनो, आता पालखी झाली आहे आणि श्री विष्णूची मूर्तीकडे ठेवून आता कीर्तनाला सुरुवात होणार आहे. मित्रांनो, या पालखी सोहळ्यात आपल्याला तावडे फॅमिली मिळाली आहे आणि ही जी पोरगी आहे ना, ही नाव काय तुझं? भैरवी आहे ना, ती आपले व्हिडिओ खूप बघते असं तिचे पप्पा सांगतात. आणि हे तिघी बहिणी आणि तावडे आहेत. तिचं नाव काय? तिचं नाव मंजिरी मंजिरी. सावंत, भैरवी. भैरवी तावडे आणि सारा सावंत. हा. मी जगदीश तावडे. काय नसतं मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या रामनवमी उत्सवाच्या सांगता समारंभाचा ललित असतं रामनवमीच्या तिसऱ्या दिवशी तो आपण आज पालखी सोहळा बघितला. आणि हा आहे वरद, याचं पण चॅनल आहे. तुझं काय? वरद जोशीच आहे ना? वरद जोशी. आणि हो चैतन्य आडवलकर. कायदा कोकणी पाऊल अनोळखी वाटत. अनोळखी वाट बदलत असताना अनोळखी वाट आणि वरद जोशी दोघांचं नक्की चॅनल चेकआउट करा. आणि तेही आपल्यासारखेच असे आपल्या कोकणातले व्हिडिओ बनवत असतात आणि खूप भारी वाटलं. आणि त्याच्यात आणखी तावडे फॅमिली आपल्याला भेटली, आपले फॅमिली मेंबर, त्याच्यामुळे खूपच भारी वाटलं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकडचा ललिताच्या दिवसाचा पालखी सोहळा बघितला. आचरेगावचा संस्थानकालीन शाही थाट तुम्हाला या सर्व व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांना ते शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.